नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला सिनोनिम्सचा टॉपिक, बरोबर. आणि आजचा जो आपला डे आहे तो डे 6 आहे. आणि आजचा जो पहिला शब्द आहे तो आहे डिस्कार्ड, बरोबर. का आहे डिस्कार्ड? आणि डिस्कार्ड म्हणजे काय मराठीमध्ये टाकून देणे. डिस्कार्ड म्हणजे काय? टाकून देणे. आता डिस्कार्डची काय आहेत? काही सिनोनिम्स आहेत, म्हणजेच काय समानार्थी शब्द आहेत, बरोबर. जसं की रिजेक्ट आहे, अबॅन्डन आहे, इलिमिनेट आहे आणि रेप्युडिएट. रिजेक्ट, अबॅन्डन, इलिमिनेट आणि रेप्युडिएट हे काय त्याची समानार्थी शब्द. कशाची? डिस्कार्डची. आणि डिस्कार्ड म्हणजे काय? टाकून देणे. लक्षामध्ये. आता बघा एक्झाम्पल कसं होईल? डोंट फॉरगेट टू डिस्कार्ड एक्सपायर्ड मेडिकेशन, बरोबर, टू एन्श्युअर सेफ्टी अँड प्रिव्हेंट मिसयूज. काय म्हणते? डोंट फॉरगेट टू डिस्कार्ड एक्सपायर्ड मेडिकेशन टू एन्श्युअर सेफ्टी अँड प्रिव्हेंट मिसयूज, बरोबर. आता सेंटेन्सला सांगायचं काय आपल्याला? जे घरामधली जी आपली औषधं असतात, बरोबर, जी एक्सपायर्ड झालेली असतात, तर ती औषधं नेहमी काय केली पाहिजे? आपण लवकर फेकून दिली पाहिजे किंवा आपण डस्टबिनमध्ये टाकली पाहिजे. लक्षामध्ये. जेणेकरून काय होईल? जी आपली सेफ्टी जी आहे ती काही टिकून राहील आणि जो मिसयूज आहे औषधांचा तो काही टाळला जाईल. लक्षामध्ये. आता बघा नेक्स्ट आहे डिस्कॉर्ड, बरोबर. का आहे? डिस्कॉर्ड. आणि डिस्कॉर्डचा अर्थ काय होतो? मतभेद, बरोबर. डिस्कॉर्डचा अर्थ काय होतो? मतभेद असते. आता त्याचे काय सुद्धा काय आहेत? सिनोनिम्स आहेत, म्हणजेच काय समानार्थी शब्द. जसं की स्ट्राईप आहे, डिसेन्शन आहे, कंटेन्शन आहे. स्ट्राईप, डिसेन्शन, कंटेन्शन हे काय त्याची समानार्थी शब्द. आता एक्झाम्पल बघा. देअर वॉज सम डिस्कॉर्ड अमॉंग द ग्रुप मेंबर्स रिगार्डिंग द अपकमिंग इव्हेंट, बरोबर. देअर वॉज सम डिस्कॉर्ड अमॉंग द ग्रुप मेंबर्स रिगार्डिंग द अपकमिंग इव्हेंट्स. लक्षामध्ये. आता सेंटेन्सला आपल्याला म्हणायचं काय की एक ग्रुप ऑफ मेंबर्स आहे, त्यांच्यामध्ये काय झाला? म्हणजे मतभेद झाला. कशाबद्दल? येणाऱ्या इव्हेंटबद्दल. लक्षामध्ये. असा सेंटेन्सचा काय होईल? अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे डिस्कवर. काय आहे? डिस्कवर. आणि डिस्कवर म्हणजे मराठीमध्ये काय? शोधणे, बरोबर. शोधणे किंवा शोध घेणे, बरोबर, असा त्याचा अर्थ होईल. आता डिस्कवरची सुद्धा काय सिनोनिम्स आहेत, म्हणजेच काय? समानार्थी शब्द. जसं की फाइंड आहे, डिस्क्लोज आहे, रिव्हेल आहे, डिसन आहे. फाइंड, डिस्क्लोज, रिव्हेल, डिसन हे काय त्याची समानार्थी शब्द. कशाची? डिस्कवरची, बरोबर. आणि डिस्कवर म्हणजे काय? शोधणे. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल कसं आहे? इन द लायब्ररी यू कॅन डिस्कवर अ वेल्थ ऑफ नॉलेज इन बुक्स, बरोबर. आता जे संपत्ती असते ना, वेल्थ, बरोबर, वेल्थ बद्दल जे नॉलेज तुम्हाला तुम्ही शोधू शकता. कशामध्ये? बुक्समध्ये. आणि कुठं? लायब्ररीमध्ये. लक्षामध्ये. असा सेंटेन्सचा काय होईल? अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे डिस्ग्रेस म्हणजे काय? अपमान. डिस्ग्रेस म्हणजे काय? अपमान. आता डिस्ग्रेसची काय समानार्थी शब्द? जसं की इन्सल्ट आहे, डिसहॉनर आहे आणि ह्युमिलिएशन. इन्सल्ट, डिसहॉनर आणि ह्युमिलिएशन हे काय त्याची समानार्थी शब्द. कशाची? डिस्ग्रेसची. आणि डिस्ग्रेस म्हणजे काय? अपमान. लक्षामध्ये. आता एक्झाम्पल बघा. लुझिंग द चॅम्पियनशिप गेम वॉज बिटर डिस्ग्रेस फॉर द टीम, बरोबर. जे चॅम्पियनशिप जे हरणं जे आहे ते सर्वात जास्त काय होतं? अपमानास्पद होतं. कोणासाठी? टीमसाठी. लक्षामध्ये. असा सेंटेन्सचा काय होईल? अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे डिस्प्ले म्हणजे काय? प्रदर्शन करणे. डिस्प्ले म्हणजे काय? प्रदर्शन करणे, दाखवणे. लक्षामध्ये. असा या शब्दाचा अर्थ होतो. आता त्याचे सुद्धा काय समानार्थी शब्द. जसं की शो आहे, एक्झिबिट आहे आणि डिस्क्लोज आहे. शो, एक्झिबिट आणि डिस्क्लोज हे काय त्याचे समानार्थी शब्द. लक्षामध्ये. एक्झाम्पल बघा. कॅन यू प्लीज डिस्प्ले द अजेंडा फॉर टुडेज मीटिंग ऑन द कॉन्फरन्स रूम स्क्रीन, बरोबर. कॅन यू प्लीज डिस्प्ले द अजेंडा फॉर टुडेज मीटिंग ऑन द कॉन्फरन्स रूम स्क्रीन. आता हा काय प्रश्न आहे, बरोबर. आणि तो काय म्हणतो आपल्याला? म्हणजे त्याला काय विचारायचं आहे आपल्याला? म्हणजे तुम्ही जे अजेंडा आहे आजच्या मीटिंगचा ते दाखवू शकता का? कशा? कॉन्फरन्स रूमच्या स्क्रीनवर. लक्षामध्ये. असा काय होईल? सेंटेन्सचा अर्थ होईल. लक्षामध्ये. आता बघा नेक्स्ट आहे डिस्प्यूट. का आहे? डिस्प्यूट. आणि डिस्प्यूट म्हणजे काय? वाद. डिस्प्यूट म्हणजे काय? वाद. आता त्याचे सुद्धा काय समानार्थी शब्द. जसं की क्वॅरेल आहे, कंटेन्शन आहे आणि कॉन्ट्रावर्सी आहे. क्वॅरेल, कंटेन्शन आणि कॉन्ट्रावर्सी हे काय त्याची सिनोनिम्स आहेत. कशाची? डिस्प्यूटची. आणि डिस्प्यूट म्हणजे काय? वाद. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल कसं होईल? जसं की वी ट्राय टू अवॉइड डिस्प्यूट्स ड्युरिंग फॅमिली गॅदरिंग्स टू मेंटेन प्लीझंट ॲटमॉस्फिअर. आता सेंटेन्सचा अर्थ कसा होईल मराठीमध्ये? सेंटेन्स काय म्हणते? आपण नेहमी काय करतो? म्हणजे प्रयत्न करतो वादविवाद होऊ नये जेव्हा केव्हा आपल्या घरामध्ये गॅदरिंग म्हणजे फॅमिली गॅदरिंग असते, जसं की लग्न समारंभ असेल, दुसरा कोणता प्रोग्राम असेल. लक्षामध्ये. अशा वेळी आपण
आनंददायी वातावरण टिकून राहण्यासाठी काय करतो आपण, जे वादविवाद होतो म्हणजे वादविवाद काय होण्यासाठी काय करतो आपण, वादविवाद टाळण्यासाठी काय करतो, प्रयत्न करतो. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे काय, त्रास. बरोबर, डिस्ट्रेस म्हणजे काय, त्रास, वैताग, उपद्रव. बरोबर, असा या शब्दाचा काय होईल, अर्थ होईल. आता त्याचे सुद्धा काय समानार्थी शब्द, जसे की डिस्कम्फर्ट आहे, ट्रबल आहे, ग्रीप आहे, एन्झायटी आहे. डिस्कम्फर्ट, ट्रबल, ग्रीप आणि एन्झायटी हे काय त्याची समानार्थी शब्द. कशाची, डिस्ट्रेसची. आता एक्झाम्पल बघा, प्लीज डोंट डिस्ट्रेस युअर सेल्फ ओव्हर सच अ स्मॉल मॅटर्स, एव्हरीथिंग विल बी ओके. बरोबर, आता सेंटेन्सचं म्हणणं काय, जास्त त्रास घेऊन स्वतःला जास्त त्रास घेऊ नका. म्हणजे जे लहान लहान गोष्टीवर आपण स्वतःला त्रास देतो ना, तर तसं आपल्या स्वतःला त्रास देऊ नका. बरोबर, सगळं काही काय होईल, ठीक होईल. आलं लक्षामध्ये, एव्हरीथिंग विल बी ओके म्हणजेच काय, सगळं काही ठीक होईल. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्यूट. काय आहे, डिस्ट्रीब्यूट. आणि डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, वितरण. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, वितरण, किंवा आपण त्याला वाटणे सुद्धा म्हणतो. बरोबर, डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, वितरण. आता त्याचेच काय समानार्थी शब्द, जसं की डिवाइड आहे, क्लासिफाय आहे, स्कॅटर आहे, अपॉर्शन आहे. डिवाइड, क्लासिफाय, स्कॅटर आणि अपॉर्शन हे काय त्याची समानार्थी शब्द, म्हणजेच काय सिनोनिम्स. कशाची, डिस्ट्रीब्यूटची. आणि डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, वितरण. आलं लक्षामध्ये. आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल कसं होईल, द चॅरिटी ऑर्गनायझेशन्स प्लॅन्स टू डिस्ट्रीब्यूट फूड टू द होमलेस धिस वीकेंड. आलं लक्षामध्ये, काय म्हणते सेंटेन्स, जे चॅरिटी ऑर्गनायझेशन आहे, बरोबर, जी NGO वगैरे असतात ना, ती म्हणजे जी चॅरिटी ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा काय प्लॅन आहे. बरोबर, कशाचा प्लॅन आहे त्यांचा, डिस्ट्रीब्यूट फूड म्हणजे जे अन्न वाटप असतो त्यांचा प्लॅन आहे अन्न वाटप करण्याचा. कोणासाठी, जे होमलेस असतात, जे रस्त्यावर जे होमलेस लोक असतात त्यांच्यासाठी. आलं लक्षामध्ये, या आठवड्यामध्ये त्यांचा असा प्लॅन आहे एका चॅरिटी ऑर्गनायझेशनचा, काय करणं, त्यांचं फूड वाटप करणे. आलं लक्षामध्ये, असा काय या सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. जसं की आता त्याचे सिनोनिम्स आहेत, जसं की व्हेरायटी आहे, व्हेरिएशन आहे, डिफरन्स आहे. व्हेरायटी, व्हेरिएशन, डिफरन्स. बरोबर, हे काय त्याचे समानार्थी शब्द. कशाची, डायव्हर्सिटीची. आणि डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. बरोबर, आता एक्झाम्पल बघा, जसं की एम्ब्रेसिंग डायव्हर्सिटी इन आवर वर्क प्लेस एनहान्सेस क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन. बरोबर, काय म्हणते सेंटेन्सला आपल्याला काय सांगायचं आहे, जी आपण जिथं काम करतो तिथं नाही का डायव्हर्सिटी असणार, तिथे विविधता असायला पाहिजे. बरोबर, त्याच्यामुळे काय होईल, जी आपली क्रिएटिव्हिटी आहे आणि जी इनोव्हेशन आहे त्याच्यामध्ये काय होईल, एक चांगला भर येईल. बरोबर, चांगला एक त्याच्यामध्ये वाढ होईल. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ होईल. आलं लक्षामध्ये. आता बघा नेक्स्ट आहे डिवाइन. काय आहे, डिवाइन. आणि डिवाइन म्हणजे काय, दैवी. डिवाइन म्हणजे काय, दैवी. जसं की आता डिवाइनचे जे सिनोनिम्स आहेत, जसं की होली आहे, गॉड लाईक आहे, सेलिस्टियल आहे, सुपर ह्युमन आहे. होली, गॉड लाईक, सेलिस्टियल आणि सुपर ह्युमन हे काय त्याची समानार्थी शब्द आहेत. कशाची, डिवाइनची. बरोबर, आणि डिवाइन म्हणजे काय, दैवी. आपण त्याला दैवी शक्ती सुद्धा म्हणतो. बरोबर, आता एक्झाम्पल बघा, ॲज आय वॉक थ्रू द पीसफुल गार्डन आय फेल्ट डिवाइन प्रेझेन्स. बरोबर, डिवाइन प्रेझेन्स दॅट फिल्ड मी विथ सिरिनिटी. बरोबर, सिरिनिटी म्हणजे काय, शांतता. बरोबर, म्हणजे जसं मी एका पीसफुल गार्डनमधून चालत गेलो, मला एक चांगल्या वाईब्स जाणवल्या. बरोबर, मला काय चांगल्या वाईब्स झाल्या आणि त्याच्यामुळे काय झालं, मला एक शांतता मिळाली. बरोबर, असा काय या सेंटेन्सचा अर्थ होईल. आलं लक्षामध्ये. होप तुमच्या लक्षात आलं असेल, आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. बरोबर, तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.